आज आपण प्रथिनांविषयी जाणून घेणार आहोत. प्रथिन हा शब्द प्रोटीओज या ग्रीक शब्दापासून बनला आहे. प्रथिनाची कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांच्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर जांभळा रंग प्राप्त होतो. प्रथिन ही संज्ञा बर्जेलियस यांनी केली आहे. प्रथिनांपासून आपल्याला 10 ते 12% ऊर्जा मिळते, म्हणजेच 4 कॅलरी पर किलो कॅलरी. प्रथिने ही पोषक तत्वे पेशीकडे नेण्याचे काम करतात. प्रथिने म्हणजेच पॉलिमर, ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर असतात. गोलाकार प्रथिने ही कॉइलप्रमाणे असतात. पाण्यात विद्राव्य असतात. गोलाकार प्रथिनांचं एक उदाहरण इन्सुलिन. अमिनो ॲसिड शृंखला या पेप्टाइड बंधापासून होतात. पेप्टाइड बंध हे प्रथिनापासूनच बनलेले असतात. प्रथिनांचे कार्य. अँटीबॉडी ही प्रथिनांपासूनच होते. सर्व विकरे प्रथिनांपासून, तसेच बरेच संप्रेरके ही प्रथिनांपासूनच तयार केली जातात. हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन हा प्रथिनांपासूनच बनलेला असतो. प्रथिने मिळण्याचे स्रोत दूध, अंडी आणि मांस. रक्तामधील हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडी हे प्रथिनांपासून असतात. त्वचा ह्याच्यामध्ये केराटिन आणि मेलॅनिन प्रथिनांपासून. अस्थिमध्ये ऑसिन हे प्रथिनापासून. तसेच पेशी, प्रदव्य पटल, विविध विकरे ही प्रथिनांपासूनच तयार झालेली असतात. स्नायूमध्ये ॲक्टिन आणि मायोसिन प्रथिनांपासून. तसेच प्रथिनांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये विप्रकृतीकरण म्हणजे डिनॅच्युरेशन, स्कंदन म्हणजे कोॲग्युलेशन, इमल्सिफिकेशन, फोमिंग आणि जेल फॉर्मेशन असे प्रथिनांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. डिनॅच्युरेशन म्हणजेच आम्ल आणि अल्कली यांना उष्णता दिल्यानंतर प्रथिन रेणूंच्या सानिध्यामध्ये रासायनिक किंवा भौतिक बदल होत नाही. कोॲग्युलेशन 65 ते 90 डिग्रीला दुधाचे दही होणे हे कोॲग्युलेशन हे प्रथिनाचा एक गुणधर्म आहे. इमल्सिफिकेशन म्हणजे हा गुणधर्म ज्याच्यामध्ये 2 द्रव्य पदार्थ एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. उदाहरण चीज, सुपले, मेयोनीज, केक. फोमिंग प्रथिनांमधील हवा धरून ठेवण्याची क्षमता. प्रथिनाचा अभाव झाला तर सुकटी, मॅरॅस्मस आणि सुजवटी, क्वाशिओकोर असे रोग होतात. ही झाली प्रथिनांची माहिती.